सध्या प्रत्येक घरामध्ये LPG इंडक्शन मायक्रोवेव्ह वापरला जातो, पण एक पिढी ही रॉकेलच्या स्टोव्हवरती जेवण बनवून मोठी झाली आहे। आजही अनेक गावांमध्ये रॉकेलचा वापर होतो, पण आम्ही तुम्हाला एका अशा गावात घेऊन जाणार आहोत तिथं रॉकेल कधी वापरलंच गेलं नाही। असं काय वावडं या गावाचं रॉकेलशी बघूया। रॉकेलला स्पर्शही न करणारं महाराष्ट्रातलं अनोखं गाव सोलापुरातल्या गाताचीवाडी गावामध्ये रॉकेल वापरणं वर्ज्य। इंधनाचा तुटवडा, वाढणारा दर या सगळ्या बाबींनी चिंतेत असणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला नक्कीच असतील, पण इंधनाच्या या चिंतेपासून कोसो दूर असणारं गाव म्हणजे सोलापुरातली गाताचीवाडी। कारण या गावात कधी केरोसिन म्हणजे रॉकेल वापरलंच जात नाही, पण रॉकेल न वापरण्यामागे गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात। पिढ्यानपिढ्या चालत आलेला परंपरा, त्यामुळे गावात रॉकेलचा वापर आज तर झालेला नाही आणि तसे दृष्टांत बी आलेले आहेत। आणि मंदिरात कसं काही लोकांना माहित नसते दिवा कुठला लावायचा। आमच्याकडे परंपरेनं गोडतेला दिवा वापरला जातो आणि त्यात काही नजर चुकीनं कसं रॉकेलचा दिवा वापरण्यात आला आणि त्याचा त्याला दाखलाही मंदिरात मिळालेला आहे। त्याच्यामुळे सध्याने आज तर कुणी रॉकेलचा वापर करत नाही। 9 नाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांचं मंदिर या गावात आहे आणि त्यामुळे रॉकेलचा वापर वर्ज्य मानला जातो। आणि रॉकेलचा वापर करण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला वाईट अनुभव येतो असा ठाम समज इथल्या स्थानिकांमध्ये वर्षानुवर्ष आहे। आमच्या पिढीने आम्हाला सांगत आलेली रॉकेल जर वापरलं गेलं तर नेमकं काय घडतंय का काय घडतंय काय आपण अनुभव सांगाल? नाही आंधळ होतं, येडं होतं, सुधरून देत नाही, गावात चक्कर मारतोय असं होतं। आता आपल्यापेक्षा कैक पावसाळे जास्त पाहिलेली मंडळी रॉकेल न वापरण्याचा सल्ला देतायत, तर विषाची परीक्षा कशाला बघा असा विचार करत इथली नवीन पिढी सुद्धा रॉकेल वापरत नाही। आमचे पूर्वज असे म्हटले जातात की रॉकेल वापरलं जात नाही, रॉकेलला हात शिवलं जात नाही, आमचे पूर्वज सांगतात। त्याचं कारण आहे की ह्या नाथाच्या मंदिरामध्ये रॉकेलचा वापर केला जात नाही। आणि आमच्या समोर एक लहानपणी असताना घटना घडलेली। ज्यावेळेस गाताचीवाडीचा आमचा रोड बनवा चालू होता त्यावेळेस ते डांबर गरम करण्यासाठी रॉकेलचा वापर केला जाता, तर त्यांनी ते वापर केल्यामुळे अख्खं डांबर गायब झालं त्यांचं। हे आमच्या समोरची घटना आहे, म्हणून आम्ही पण त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला जातोय। गाताचीवाडी या गावातल्या या समजुती संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी काय म्हणतात ते सुद्धा ऐका। काही गावकऱ्यांनी मागच्या वेळेला मी तिथे गेलो त्यावेळेला असं सांगितलं होतं की रॉकेलचा दिवा लावला घरात तर तो माणूस आंधळा होतो। आता याला किंवा हा जो काही समज आहे गावामध्ये पसरलेला, त्या पंचक्रोशीमध्ये पसरलेला, याला तसा कुठलाही वैज्ञानिक आधार नाही। विज्ञानाच्या परिभाषेमध्ये, विज्ञानाच्या कसोटीवर विज्ञानाचे निकष लावून जर आपण ही गोष्ट तपासली तर वैज्ञानिक ह्याच्यामध्ये हे कुठेही बसत नाही। इथल्या लोकांचा रॉकेल न वापरण्याबाबतचा हा समज दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न झालेत, मात्र जुन्या काळात लोकांनी रॉकेल वापरल्यामुळे घडलेल्या घटना लोकांच्या मनावर इतक्या बिंबवल्या गेल्यात की रॉकेल न वापरण्याचा गावाने सामूहिक निर्णयच घेतला। इतर अनेक गावांमध्ये रॉकेलला सोन्याचं मोल असतं। रॉकेल मिळत नाही म्हणून लोक मोर्चा काढतात, रॉकेलचा काळा बाजार झाला म्हणून आंदोलन करतात, पण गाताचीवाडी मात्र रॉकेल ऐवजी पर्यायी गोष्टी वर्षानुवर्ष वापरते। सोलापूरहून गणेश गोडसेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।